श्रीराम. विविक्त सेवी लघ्वाशी यतवा काय मानसा ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रिता. भगवद्गीता अध्याय 18 श्लोक 52. आपण कर्मयोग पाहतो आहोत. 18व्या अध्यायातल्या 48व्या श्लोकापासून 55व्या श्लोकापर्यंत कर्मयोग आहे. त्यातला हा 5वा श्लोक आहे. साधक आता साधना करत चाललेला आहे. मागच्या श्लोकापर्यंत आपण बघितलं की मन, बुद्धी आणि इंद्रिय ही शुद्ध करायची आहेत आणि त्याच्यानंतर प्रारब्धाचा जो भोग असेल, इष्ट किंवा अनिष्ट, तो भोगायचा आहे. आणि हे लक्षात घेऊन तो साधक आपल्या साधनेसाठी कुठेतरी गिरिगोवरात, कुंजात, अरण्यात कुठेतरी जाऊन राहतोय. त्याच्यानंतर तिथं तो काय करतो हे सांगणारा हा श्लोक आहे. आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आहेत. आपण प्रथम त्या ओव्यांचा अर्थ काय आहे थोडा बघून घेऊ आणि मग ओव्या वाचू. ते म्हणतात, ज्या ठिकाणी अरण्यात तो एकांतात जाऊन राहतो तिथं त्याला सोबते कोणी नाहीये. खराखुरा एकांतच आहे. आणि त्यामुळे वनात कोणीही नाही जवळ अशा वातावरणात तो एकटाच राहतोय. मग तिथे राहून करतो काय तर शम आणि दम त्याच्यावर खेळतो. म्हणजे शम म्हणजे मनाचं शमन करणं, मन शांत करणं, आणि दम म्हणजे इंद्रियांचं दमन करणं. साधकाला महत्वाची साधना हीच आहे की इंद्रिय जी बहिर्मुख आहेत, मन जे बहिर्मुख आहे, बुद्धी जी सारखं बाहेरच्या गोष्टीचा विचार करते आहे, ते सर्वांना या संयमित करून त्यांना नियम घालून त्यांना आवरायचं आहे आणि अंतर्मुख करायचं आहे. म्हणून इथं ते म्हणतात शमदमाचा खेळ चाललेला आहे. आणि बोलतो कुणाशी? न बोलणं हेच बोलणं. थोडक्यात मौनातच आहे. वाणीनेही मौन धरायचं आहे आणि पुढे मनाचंही मौन साधायचं आहे. कारण जिथं काहीच नाही अशा ठिकाणी आपल्याला बसायचं आहे. त्यामुळे सगळंच आवरण आहे. आणि दुसरं कोणी नसल्यामुळे बोलण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे वाणीनं बोलणं नाही, हळूहळू मनाचंही शब्दबंद करायचंय. म्हणून शमदमाबरोबर खेळायचं आहे, मौनात राहायचं आहे. पण करायचंय काय? मनन जर करायचंच असेल तर सद्गुरु वाक्याचं मनन करायचंय. सद्गुरु जे महावाक्याचा उपदेश केलेला असेल, तत्त्वम असि व अहम ब्रह्मास्मी सोहम, जे काही महावाक्य सांगितलं असेल त्याच्यामध्ये तत्त्वमसी असं जर म्हटलं तर तत् म्हणजे काय आहे, त्वम म्हणजे कोण आहे, त्याचं स्वरूप काय आहे, आणि तेच ते कसं आहे, दोन्ही एक, याचा विचार सारखं मनन चिंतन त्याचं चाललंय की नेमकं या शब्दांचा अर्थ काय. आणि ह्या महावाक्याचं चिंतन करता करता वेळ किती गेला हे कळतही नाहीये. संपूर्ण वेळ हे चिंतनच चालू आहे आणि इंद्रिय मनाला आवरणं चालू आहे. आता हा प्रयत्न मनाच्या इंद्रियांच्या पातळीवर चाललेले. आता तिथं राहतोय, मग आहार पाहिजे. आता आहार काय करतो आहे तर त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की आपण जे आहार सामान्यतः घेतो त्या अंगात बळ यावं म्हणून, आपली क्षुधा म्हणजे भूक शांत व्हावी म्हणून, किंवा जिभेचे चोचले मनोरथ पूर्ण व्हावे म्हणून. काही वेळा भूकही नसती पण एखादा पदार्थ चविष्ट नुसता मनासमोर आला किंवा समोर आपल्यात दिसला, खावा असं वाटतो. गरज आहे असं नाही, भूक लागली असंही नाही. त्यामुळे सामान्यतः आपली शक्ती राहावी म्हणून, किंवा भूक शांत व्हावी म्हणून, किंवा जिभेचे चोचले पुरवावे म्हणून. तर हे या ठिकाणी म्हणतात हा जो साधक आहे तो ह्या तिन्ही गोष्टीसाठी आहार सेवन करत नाही. मग तो आहार सेवन करतो कशासाठी तर जठराग्नी प्रदीप्त होणार, नैसर्गिकच आहे. आणि अशा वेळेला जर त्याला योग्य तो आहार दिला गेला नाही तर प्राणहरण होतील. तर जठराग्नीने प्राणाचं हरण करू नये एवढ्या पुरतच अन्न तो सेवन करतोय. देह रक्षणापुरतच
त्याचा आहार होत आहे. आणि म्हणून त्याला त्यांनी किती आहार घेता असंही म्हणताना त्यांनी सांगितलंय, प्राणाचं हरण होऊ नये म्हणून. आणि जास्त खाल्लं तर निद्रा आळस येते. जेवला आणि झोपला किंवा जास्त जेवण झालंय आळस आला, समोरची कामही होत नाही, असंही उपयोग नाही. जेवल्यानंतर जेवला का न जेवला कुठल्याही कामाला लगेच तयार आहे, अशा तऱ्हेचं. म्हणून त्याला त्यांनी म्हणताना ज्ञानेश्वर महाराजांनी एखाद्याने म्हटलंय की कुलवधू जी असते ती परपुरुषाच्या स्वाधीन जशी होत नाही, तसा हा साधक जो आहे तो जास्त खाऊन निद्रा आणि आळस ज्याच्या स्वाधीन होत नाही, इतकं अल्प अन्न तो सेवन करतो. आणखी काय करतो, त्याचं झोपणं कसं असतं, का वेळ मिळाला की आडवा झाला, असं आहे का? किती कडक आहे ते बघूया आपण. साधकांनी कसं जीवन जगायला पाहिजे हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आणि आपण साधक जर साधना करत असताना जे करतो ते बघितलं की लक्षात येतं की कितीतरी अंतर आहे. या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की साष्टांग नमस्कार जेव्हा तो घालतो तेव्हाच जमिनीला त्याचं अंग लागतं, तोपर्यंत तो आपला सारखा लोळतोय असं नाहीये. सुस्ती आली म्हणून लोळणं असं नाही. नमस्कार घालायचा साष्टांग, म्हणूनच फक्त तो त्याचा देह जमिनीला टेकतो. आणखी काय करतो, इंद्रियांचे व्यापार कसे चाललेले आहेत, डोळे काय बघतायत, कान काय ऐकतायत, असं जर विचारलं तर शरीर निर्वाहापुरतेच इंद्रियांचे व्यापार आहेत, याच्या जास्त नाही. म्हणून एका ठिकाणी त्यांनी महात्म्यांचं वर्णन करताना म्हटलं, जयाचे हात निर्व्यापार. जे काय असतो सहज रजोगुणाला वगैरे चाळा असतो, एकीकडे बोलत असतो, एकीकडे हाताचं काही काही उद्योग चालू असतात, काही गरज नसते, सवय असते ती. आणि इथं त्याने असं म्हटलंय की जो काही इंद्रिय कुठलंही हलवायचं नसेल, ज्ञानेंद्रिय असो कर्मेंद्रिय असो, तर त्याने शांत असतं. म्हणून शरीर निर्वाह करण्यापुरतच त्याच्या इंद्रियांची हालचाल आहे. देह आणि मन काय झाले, ताब्यात ठेवलेले. देहाची हालचाल आवश्यकच, मनाचे ताबे मनाचे व्यवहार देखील आवश्यक असतील तरच. आणि म्हणून देह आणि मन ताब्यात घेतलेली आहेत. आणि त्यामुळे कोणतीही वृत्ती मनाकडे पाहतच नाही, शांत मन झालेलं आहे. असा प्रयत्न सुरू आहे त्याचा. हे सगळ्यात अवघड आहे. इंद्रिय एक वेळ आपल्याला आवरता येतील, मन आवरून शांत ठेवणं हे फार अवघड आहे. हे किती अवघड आहे याच्या संबंधी अनेक संस्कृत श्लोक आलेले आहेत. अग्नी गिळता येईल, वणवा गिळता येईल, अनेक गोष्टी करता येतील, असं अशक्य वाटणाऱ्या, पण मनाला ताब्यात ठेवणं हे अतिशय अवघड आहे. तर ते म्हणतात वृत्ती मनाकडे वळत नाहीये, मग बोलणं कुठून होणार बरं, बोलणं संभवतच नाहीये. अशा प्रकाराने देह वाणी आणि मन हे जिणवणी बाह्य प्रदेश म्हटलाय. बाह्य प्रदेश कुठला, देहाची हालचाल, मनामध्ये येणारे संकल्प विकल्प वासना कल्पना, ते बुद्धीचे काही निश्चय बरे वाईट असतात, ते देह वाणी मन बुद्धी सगळेच्या सगळे जे आहे हा बाह्य प्रदेश सगळा जिंकलेला आहे. आणि मग काय केलंय, ध्यानाचे गगन स्वाधीन करून घेतलेले. ध्यानाची साधना जर करायची असेल ते सगळं ताब्यात आल्याशिवाय ध्यान संभवत नाही. कारण ध्यानामध्ये आपल्याला सगळेच व्यापार बंद करायचे. मनामध्ये देखील नो माइंड स्टेट, निर्विचार अवस्था आणायची, कोणताच विचार नाही असं मन त्या ठिकाणी चिदाकाशात नेऊन स्थिर करायचं आहे. म्हणून अशा वेळेला ध्यानाचं गगन स्वाधीन करून घ्यायचं, याचा अर्थ त्या ठिकाणी मन लीन करून ठेवायचंय. मग त्याला त्यांनी उदाहरण काय म्हटलेलं आहे, निर्मळ आरशात जसं रूप न्याहाळावं. आरसा निर्मळ केलेला आहे, रूप आपण पाहायला गेलो काय दिसतं, आपणच आपल्याला दिसतो, दुसरं काही दिसत नाही. तसं इथं गुरुचं वाक्य कानावर पडल्यावर काय होतं, ज्ञानाची जागृती येते. सद्गुरू जेव्हा सांगतात अरे तेच तू आहेस, समजून घे, हे सामान्य ज्ञान नव्हे, हे जे आहे ते आत्मज्ञान आहे. ही आत्मज्ञानाची जागृती आली की मग त्या साधकाची स्वरूपाची निश्चिती होते. आपलं स्वरूप काय आहे हे त्याच्या लक्षात येतं. पहिल्यांदा शब्दाने जाणून घेतो आणि मग तो अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्यासाठी सद्गुरूंचं वाक्य कानावर पडलं पाहिजे. त्यांच्यामध्ये ती प्रबोधी शक्ती असते, ते अनुभवातून आलेलं वाक्य असतं.
त्यामुळे सद्गुरूंचं वाक्य कानी पडल्यावर ज्ञान जागृत होतं आणि मग स्वरूपाचा निश्चय होतो. याच्यासाठी ध्यानाची साधना करायला पाहिजे. आता ध्यानाची साधना सुद्धा कशी आणि काय करायची आहे? तर ध्यानामध्ये पहिल्यांदा ध्याता एक असतो, ध्यान करणार एक असतो. ध्येय म्हणजे जिथं आपल्याला जायचं आहे ते ठिकाण एक असतं आणि मध्ये ध्यान असतं. जे ध्येय, ध्याता आणि ध्यान अशी त्रिपुटी असते. तर ते त्या ठिकाणी म्हणतायत की ध्येय, ध्याता आणि ध्यान हे एकरूप होईपर्यंत अभ्यास करायला लागतो ध्यानाचा. म्हणजे हा ध्यानाचा अभ्यास होता होता त्यांनी त्या ध्यान करणाऱ्याने स्वतःलाच त्या ध्येयाच्या ठिकाणी पाहायचंय. मी ध्यान करणार आहे आणि मी दुसऱ्या कशाचं ध्यान करतोय असं नसून ध्याताच ध्येय रूप होऊन राहतो. म्हणजे स्वतः स्वतःला पाहतो. त्याला ध्यान रूढी असे म्हटलेलं आहे. आणि म्हणून योगाचा अभ्यास करणारा हा जो मुमुक्षु आहे तो आत्मज्ञान मिळवण्याच्या बाबतीत दक्ष होऊन ह्या ध्यानाचा अभ्यास करत करत तो अभ्यास पूर्ण होईपर्यंत, या तिन्हीची एकरूपता होईपर्यंत तो ध्यान करत राहतो. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी हे ध्यान कसं करायचं ते सांगताना हठयोगाची प्रक्रिया वर्णन केलेली आहे. वस्तुतः हठयोगानेच जायला पाहिजे असं काही नाही आहे. हठयोग आणि राजयोग दोन्हीचा परिणाम जो आहे तो एकच आहे. हठयोगामध्ये 66 चक्र भेदून म्हणजे मूलाधारापासून जे जायचं आहे ते सुषुम्नेचा विकास व्हायचा आहे, कुंडलिनी जागृत करायची आहे आणि असं करत करत मूलाधारापासून वर ब्रह्मरंध्रापर्यंत जायचं आहे. तिथं अमृताचा वर्षाव होतो असं सगळं वर्णन केलेलं आहे. आणि राजयोगामध्ये मात्र भक्ती सहित ध्यान सांगितलेलं आहे आणि त्यामुळे कष्ट जे हठयोगात होतात ते होत नाहीत. आणि म्हणून ह्याच्यामध्ये तरी सांगितलं ब्रह्मरंध्रापाशी म्हणजे सहस्रदल कमलापाशी जायचं आहे आणि तिथं अमृत वर्षाव झाला की वरूनपासून खालपर्यंत संबंध त्याने कुंडलिनी जागृतीचा परिणाम आहे. पण तसं जर झालं नाही तरी देखील त्यांनी त्याचे 2 शब्द वापरले ज्ञानेश्वर महाराजांनी. चैतन्याचा भैरव आहे, त्याला मन पवनाचा खिचडा घालायचा आहे भिक्षापात्रामध्ये, असा योगाचा ध्यानाचा अभ्यास करायचा आहे. ध्यान मार्ग आक्रमायचा आहे. पण कुठल्याही ध्यान मार्ग आक्रमायचा विघ्न येणार. कोणतीही साधना करायची म्हणजे विशेषतः ध्यानाच्या साधनेमध्ये मन आवरलं जात नाही, मग अनेक विघ्न येतात. तर अशा वेळेला त्यांनी सांगितलंय वैराग्यासारखा सखा आपल्या बरोबर पाहिजे जो आधीपासूनच जोडलेला आहे. कारण वैराग्य आल्याशिवाय थोडंफार तरी बद्ध जीव जो आहे तो मुमुक्षु होत नाही आणि साधक होत नाही, साधनेलाही लागत नाही, सद्गुरूंकडेही जात नाही. त्यामुळे वैराग्यासारखा सखा हा आधीपासूनच जोडलेला आहे. आणि तो किती त्याचं महत्व आहे ते सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी एक उपमा दिली आहे की आपल्याला एखादी गोष्ट पाहायची असेल तर दिवा आपल्या हातात आहे असं जर असेल तर त्या प्रकाशामध्ये दृष्टीला अंधार जरी असला तरी जे जे काही असेल ते त्या दिव्याच्या प्रकाशात त्याला दिसू शकतं. म्हणजे आहे अंधार, पाहायची वस्तू पण हातात आहे दिवा. असं जर असेल तर अंधारात जरी वस्तू असली तर दिव्याच्या प्रकाशामध्ये त्याला ती स्पष्ट दिसू शकते. तसा हा जो मुमुक्षु आहे तो जर परब्रह्मात विलीन झाला तर त्याचं होतं. जो जीव वेगळेपणाने राहिला होता तो जर त्या आत्म्याशी परब्रह्माशी एकरूप झाला तर जे काही अज्ञानामुळे त्याला वाटत होतं, भासत होतं ते सगळं जातं आणि त्याला नित्यप्रमाणे सत्य ज्ञान ज्याला म्हणतो ते त्याला होतं. पण त्यासाठी वैराग्याचं सहाय्य मात्र अखंड पाहिजे आणि ते जर असेल तर मग विनाशाचं भय नाही. वैराग्यासारखा सखा जोडलेला पाहिजे. म्हणून 2-3 गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. तो वैराग्य संपन्न पाहिजे, ज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे आणि तरच तो आत्मलाभाला प्राप्त होतो. म्हणजे मागे आपण बघितलं वैराग्य पाहिजे, विवेक पाहिजे, साधना करत करत तो आत्मलाभापर्यंत जातो. त्याला आणखी उपमा देताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वैराग्याचं कवच अंगावर घालायचं आहे. बाहेरच्या सगळ्या गोष्टीपासून संरक्षण जर हवं असेल तर कवच चांगलं लागतं. तर वैराग्याचं कवच घालायचं आहे
आणि योगाच्या तुरंगावर आरूढ व्हायचंय. तुरंग म्हणजे घोडा, योगाच्या घोड्यावर. म्हणजे वैराग्य घेतलेलं आहे, ध्यानाची साधना चालू आहे, आणि मग त्याच्या दृष्टीला लहान थोर जे जे काही दिसतं ते आत्मरूपापासून अभिन्न आहे हे लक्षात येतं. म्हणजे पहिल्यांदा त्याच्या चर्मचक्षुला जिकडं तिकडं भिन्न भिन्न दिसत असतं. प्रकृतीच्या अंगाने नाम रूप वर्ण आकार वेगळे वेगळे असल्यामुळे जे द्वैत दिसत होतं, जी भिन्नता दिसत होती, ते जाऊन तो जीव, तो मुमुक्षु साधक जो आहे तो आत्मरूपाशी मिळून गेला की लक्षात येतं भिन्नता नाहीच आहे, अभिन्न एकच आत्मरूप सर्व ठिकाणी भरलेला आहे. याचा अर्थ प्रकृतीचा निराश होतो आणि प्रकृती ज्या अधिष्ठानावर आहे त्याचा बोध झाला की सर्वच्या ठिकाणी एकच एक आहे असं लक्षात येतं. म्हणून त्याला आणखीन एक उपमा त्यांनी दिले. विवेकाच्या मुठीत ध्यानाचं तीक्ष्ण खडग घ्यायचं. विवेकाची मूठ पक्की धरलेली, आत्मानात्म विवेक करतोय आणि ध्यानाचं तीक्ष्ण खडग घेतलाय. ते खडगाने काय करतो, जिथं जिथं भेद दिसतो ना तो सगळं बाजूलाच सारला जातो. भेद आला की त्या तीक्ष्ण खडगाचा वार त्याच्यावर करायचा. असं जर झालं तर मोक्षरूपी विजयश्रीचा भरता होतो. जायचं कुठे? मोक्षाकडे. विजय कशावर मिळवायचा आहे? या सर्व गोष्टीवर, प्रकृतीवर जे काही द्वैत दिसत असतं ते त्याच्यावर विजय मिळवून एकच एक आहे या बोधावर यायचं आहे. आणि म्हणून त्याला त्यांनी उपमा दिलेली आहे की अंधारामध्ये जसा सूर्याचा प्रवेश झाला की सगळा अंधार नष्ट होतो, तसा हा बोध ज्याला झाला की मग हा भवरण्यात देखील ज्याला बोध झालेला आहे तो निर्भयपणाने संचार करू शकतो. कारण त्याच्या लक्षात आलेलं असतं की एक मीच भरून आहे, माझ्याखेरीज दुसरं काही नाही. म्हणून पुढे जेव्हा एका ठिकाणी वर्णन मागे आलेलं आहे, अभयम सत्व संशुद्धी, गुण वर्णन करताना त्यांनी सांगितलं अभयम. अभय का म्हटलं तर जिथं भयच नाही, कारण माझ्याखेरीज दुसरं कुणी नसल्यामुळे भय नाही, द्वैतात भय आहे. द्वैत जर नाही तर अद्वैत बोधाच्या ठिकाणी भय कसं संभवतं? म्हणून भय नाही अशी ती जी स्थिती, भयरहित अवस्था ती त्याला प्राप्त होते. आता आपण ज्ञानेश्वर महाराजांनी या संबंधी ओव्या काय घेतलेल्या आहेत ते बघूया आपण. गजबजा सांडलिया, सगळी गडबड बाजूला ठेवली. अवांतर माणसं असली म्हणजे गडबड असतात, ती गडबड सगळी बाजूला टाकून एकांतात गेलेलं आहे. वसवी वनस्थळीया, वनात जाऊन वास केलेला आहे. अंगाची आची मांदिया एकलेया, एकटा राहिलेला आहे. काय करतोय तिथे? शमदमादिकी खेळे, त्याचा खेळ चाललेला आहे. कशाबरोबर? शम आणि दमाबरोबर. न बोलण्याची चावळे आणि गुरुवाक्याचे मेळे नेणे वेळू. किती वेळ गेला करत नाही. काय करतोय हा? गुरुवाक्याचा अर्थ लावत बसलेला आहे. झोप जर सोडली तर जेव्हा जेव्हा तो काय आहे जागा त्यावेळा सारखा याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय. आहार काय आहे? आणि अंगा बळयावे ना तरी क्षुधा जावे, का जिभेचे पुरवावे मनोरथ. या तिन्ही गोष्टी नाहीत त्याच्या ठिकाणी. भोजन करिता विखी यया तीही ते न लेखी. भोजन करत असताना या तिन्ही गोष्टींचा विचार तो करत नाही. आहारी मिती संतोषी मापन सुये, अशनाचे निपावके हारपता प्राणू पोखे, इतुकियाची महागू मोटके अशन करी. प्राण जाऊ नये, जठराग्नीमध्ये प्राणाची हानी होऊ नये एवढंच, इतकं थोडं अन्न, अल्पान्न तो सेवन करतो. आणि परपुरुषे कामिली कुळवधू अंग न घाली, निद्रा लस्या न मोकली आसन तैसे. निद्रा आणि आळस ह्याच्या स्वाधीन होत नाही, ह्याच्या ताब्यात आहे. निद्रा केव्हा घ्यायची, किती घ्यायची, आणि आळस तर असताच कामा नाही. निद्रा ही देखील देहाची गरज आहे म्हणून घेतो आहे, पण मर्यादित. दंडवताचे प्रसंगे भुई हन अंग लागे, वाचून येर नेणे राभस्यतेथ. दंडवत घालायचं आहे, सद्गुरूंना घालायचं आहे, भगवंताला घालायचं आहे. त्याच्यासाठी जेव्हा पात प्रणिपात आपण म्हणतो
तेव्हा जेव्हा तो छान असा पडतो नमस्कार घालायला, असा जेव्हा पडतो तेव्हा जमिनीला त्याचं काय अंग लागत असेल तर, नाही तर अखंड तो आपल्या साधनेमध्ये मग्न आहे. ध्यान करतोय, नाम घेतोय, पूजा अर्चा करतोय, ग्रंथ वाचन करतोय, त्याच्यामध्ये रंगलेला आहे. वाचून ये रनेने देह निर्वाहा पुरते रहाटवी हातापायाते. देहाचा निर्वाह व्हायला पाहिजे. शरीराच्या ज्या आत्यंतिक गरजा आहेत त्या पुऱ्या करण्यासाठी काही काही गोष्टी करायला लागतात. देहाच्या काही गोष्टी आहेत, त्याला देण्यासाठी अन्न आहे, ते अन्न शिजवायला पाहिजे किंवा आणायला पाहिजे, कुठून तरी त्याला ते घालायला पाहिजे आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्या योगे हा देहासारखं नरदेहासारखं, नरदेह हा अलभ्य लाभ म्हटलेला आहे. भगवंतांनी आपल्याला हे साधन दिलेलं आहे. ते व्यवस्थित ठेवण्यासाठी जे जे काही करावं लागेल तेवढंच. देह निर्वाह पुरतच, 24 हालचाली नाहीत, 24 गडबड नाहीये. असं जे आहे तेवढ्या पुरतच हातापायाला राहाटवी, हातापायाच्या हालचाल तेवढ्या पुरतीच होते. किंबहुना अपैते सवाय केली. आणि मनाचा उंबरा वृत्तीशी देखो निधी विरा, तेथ के वाग व्यापारा अवकाश असेल. मनाच्या ठिकाणी त्याला संयमित असं केलंय की वृत्ती मनापर्यंत येऊच नाही, वृत्ती आतल्या आतच राहावी. असं असल्यामुळे ते म्हणतात मन ज्याचं आवरलेलं आहे तिथं वाणीचा व्यापार कुठून राहणार. काहीतरी मनात विचार येतो, मग वाणी बोलायला लागते की वाणीचा व्यापार सुरू झाला. तिथं ते म्हणतात मन जर का शांत राहायला लागलं तर वाणीला शब्द येणार कुठून. त्यामुळे वाणीचा व्यापारही होत नाही. ऐसेनी या प्रकाराने देह वाचा मानस हे जिणवणी बाह्य प्रदेश आकळीले आकाश ध्यानाचे तेणे. आता एकांतात बसलेला आहे, देहाच्या गरजेपुरतं देहाला दिलेलं आहे, आता ध्यानाची साधना करतोय. मग त्यासाठी काय करायला पाहिजे. देह वाचा आणि मानस. देह आहे मर्यादित केले इंद्रियांना, वाणी आहे त्यालाही मर्यादा लावलेली आहे, आणि मानस म्हणजे मन हा सगळा बाह्य प्रदेश जिंकला आहे, त्याच्यावर ह्याचा ताबा आहे. ते ह्या जीवाला ओढत नाहीत बाहेर. विषयांचा नाद लागला म्हणून इंद्रिय जीवाला बाहेर ओढून नेतात, त्याचा नाद लावतात असं झालेलं नाही. हे सर्व त्याच्या ताब्यात आलेले आहे. आणि हे सगळं ताब्यात घेऊन आकळले आकाश ध्यानाचे तेणे, आणि मग तो ध्यान करायला बसलेला आहे. ध्यानात काय करतोय बरं. गुरुवाक्य उठवला, बोधी निश्चय आपुला, न्याहाळी हाती घेतला आरिसा जैसा. गुरुवाक्य कानावर पडलेले आहे, त्याला जागृती आणून दिलेली आहे, आणि आपला आपण निश्चय करायचा. आपलं स्वरूप काय आहे, कसं आहे, कुठं आहे ते शोधायचं कसं, याच्याबद्दल त्यांनी निश्चय केलाय. आणि ध्यानाला बसलोय, त्याच्यामध्ये काय होतोय. पै ध्याता आपणची परी, आपणच ध्याता आहोत. ध्यान रूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढी गा. हे ध्येय रूढी काय आहे. मी ध्याता आहे आणि ते ध्यान ध्येय आहे, तर मीच ते ध्येय आहे अशी वृत्ती करायची. ध्येय वेगळं आणि मी ध्याता वेगळा असं नाही, हे एकरूपच आहे, एकच आहे असा बोध करून घ्यायचा. हे कुठपर्यंत करायचंय सारखं. तर ध्येय ध्याता ध्यान ध्याता ययातीही एकरूपता होय, त पंडुसुता कीजे तेगा. जोपर्यंत ती त्रिपुटी आहे, ध्याता ध्यान करणारा, ध्येय परमात्मा आत्मा, तिथं आपल्याला जायचंय. आणि त्याच्यासाठी जे ध्यान करायचं आहे या तिन्हीची एकरूपता होईपर्यंत आपल्याला ध्यान करायचं, त्याला अभ्यास करायचा. म्हणून तो मुमुक्षु आत्मज्ञानी झाला दक्षु, परी पुढा सुनी पक्षु योगाभ्यासाचा. म्हणून आता मुमुक्षु हा आत्मज्ञान मिळवण्यासाठी दक्ष झालेला आहे आणि ह्या तऱ्हेनं साधना करतोय. आता हा योगाभ्यास करत असताना त्यांनी काय म्हटलंय, पुढे सगळ्या ह्या हठयोगाची प्रक्रिया आलेली. अपान रंध्र द्वया माझारी धनंजया, पार्श्नी पिडुनिया कावरू मूळ, आकुंचुनी अध. मूलाधार चक्राच्या ठिकाणी काय करायचंय. आकुंचुनी अध देऊनी तिन्ही बंध, करोनी एकवद वायू भेदी. वायूवर न्यायचं आहे, तिन्ही बंधासहित प्राणायाम करायचा आहे.
कुंडलिनी जागवुनी, कुंडलिनी जागृत करून घ्यायचे आणि मध्यमा विकासुनी आधार आदी भेदुनी आज्ञावरी. सुषुम्ना विकास करायचा आहे आणि ही शक्ती जी आहे ती वर आज्ञाचक्रापर्यंत न्यायची आहे. आणि सहस्रदळाचा भेद मेघू पियुषे वर्षेनु चांगू तो मूळवरी बोधू आणून या. नाचतया पुण्यगिरी चित भैरवाच्या खापरी मन पवनाची खीच पुरी वाढून या. 2-4 वयात त्यांनी सांगितलंय खालपासून सगळं वायू मान सगळं जे आहे ते मध्यमेतून वर न्यायचं आहे आणि चिदाकाशात लिहून ब्रह्मरंध्रापर्यंत ते सगळं न्यायचं आहे आणि तिथं मग अमृताचा वर्षाव होतो. झालिया योगाचा गाडा मेळावा सुनी हा पुढा ध्यान मागिली कडा स्वयंभ केले. आणि ध्यान योग दोन्ही ये आत्मतत्वज्ञानी पैठी व्हावया निर्विघ्नी आधीची तेणे. आता ध्यान योगाच्या मार्गाने त्या आत्मतत्वाचं ज्ञान करून घ्यायचं आहे. पण त्याच्यामध्ये जे जे काही विघ्न येतात, काही आड गोष्टी येतात त्या दूर करायला लागतात. त्याच्यासाठी वीतरागिते सारिखा जोडून ठेविला सखा. पहिल्यापासून वैराग्यासारखा सखा जोडून ठेवलेला आहे तो आघवियाची भूमिका सवे चाले. आड येणाऱ्या गोष्टी म्हणजे काय, विश्वातल्या देहासंबंधीच्या अनेक गोष्टी या आड येत असतात मनामध्ये आणि त्या ध्यानामध्ये व्यत्यय करत असतात. पण ज्याला विरक्ती प्राप्त झाली, या सगळ्या गोष्टी आहेत ह्या अशाश्वत आहेत, सारख्या बदलणाऱ्या आहेत. म्हणून जो मुळातच विचाराने विवेकाने या अनात्म गोष्टीपासून दूर झालेला आहे, अशी जे वैराग्य ज्याला प्राप्त झालेला आहे तो ह्या सगळ्या शेवटच्या भूमिकेपर्यंत त्या जीवाच्या त्या मुमुक्षूच्या बरोबर असतो. पहावे दिसे तववरी दिठी तेन संडी दीप जरी तरी के आहे अवसरी देखावया. एखादी गोष्ट आपल्याला पाहायची आहे, अंधारातली पाहायची आहे, तर दिवा जर हातात असेल आणि तो जर सोडला नाही हातातला तर मग न दिसायला काय झालं. अंधार जरी असला तरी दिव्याच्या उजेडात आपल्याला जे पाहायचं ते पाहता येतं. तैसे मोक्षी प्रवर्तलया वृत्ती ब्रह्मी जायलया तव वैराग्य आतीतया भंगुकायचा. मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे आणि म्हणून त्यासाठी वृत्ती ब्रह्माच्या ठिकाणी लीन करायची आहे. आणि त्यावेळेला वैराग्य जर असेल तर अवघड काय आहे. म्हणून सवैराग्यो, म्हणून वैराग्यासहित ज्ञानाभ्यासू तो सभाग्यो करुणी आला योग्यो आत्मलाभा. त्यामुळे वैराग्यासहित ज्ञानाभ्यास करून तो जो आहे साधक तो आत्मलाभापर्यंत येतो. या आत्मलाभ होण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. ऐशी वैराग्याची अंगी बाणुनिया वज्रांगी राजयोग तुरंगी आरूढाला. म्हणून वैराग्याचं कवच घातलेलं आहे, चिलखत घातलेलं आहे आणि घोड्यावर स्वार झालेला आहे, राजयोग तुरंगावर बसलेला आहे आणि चालला काय मोक्षशीला वळायला चालला. वरी आड पडिले दिठी साने थोर निवटी ते बळी विवेक मुष्टी ध्यानाचे खांडे. विवेकाच्या मुष्टीत ध्यानाचं खडग धरलेलं आहे आणि लहान थोर जे काय समोर येत आहे ते सगळं बाजूला करत करत हे भिन्नता सगळी घालवत घालवत अभिन्न ठिकाणी अभेदाच्या ठिकाणी जाऊन पोचतोय. ऐसेनी संसार रणातू अंधारी सूर्य तैसा असे जातू मोक्ष विजय श्री ते वरै तू व्हावया लागी. सूर्य जसा अंधाराचा नष्ट करतो तसा संसार रणातून हा जो आहे साधक तो चाललाय मोक्ष विजय श्रीला वरण्यासाठी. म्हणून याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की काय काय गोष्टी करायला पाहिजेत साधनेसाठी. म्हणून मागच्या श्लोकात हे बघितलं, याही श्लोकात बघितलं त्याचा आहार कसा असावा, त्यांनी कशा तऱ्हेनं राहायला पाहिजे, कशाचा ध्यास घ्यायला पाहिजे, सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि जे नेमकं सांगितलं आहे तेवढ्याच कडे दृष्टी ठेवून जर तो चालत राहिला, नको त्या गोष्टी टाकत राहिला, हव्या त्या गोष्टी घेत राहिला तर मोक्षश्री अवघड नाही असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं. मग अवघड काय आहे, हे टाकणं अवघड आहे, त्याचा संग सोडणं अवघड आहे. त्यामुळे वैराग्याचा विशेषतः महत्व त्याच्यामध्ये आहे. असं जर सर्वांची साथ घेतली तर साधक त्या पूर्ण ध्येयापर्यंत पुरुषोत्तमापर्यंत आत्म्यापर्यंत जाणं त्याला शक्य आहे. तसा प्रयत्न साधकांनी करायला हवा. आणखीन काय टाकायला हवं ते पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे, ते आपण बघूया. हरिओम तत्सत.
नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेता मा गृदकस्य स्वित्तनम् ओम शांति शांति शांति।